मुलांना सकाळी टिफिनला काय द्यायची भाजी बनवून त्याचं खूप टेन्शन असते बघा. तर म्हणून मी बनवली होती शेंगदाण्याची सुकी भाजी. कारण त्यांना भाजी बनवून दिली का टेन्शन नसतं. आणि आम्हाला कशी म्हणजे मिस्टरांना रश्श्याचीच भाजी आवडते, कोरडी भाजी जास्त आवडत नाही. मग छान अशी भाजी बनवली होती. मग अनुष्काला तर एवढी आवडली होती. मग रोज आंघोळ करून चालू होतं खायला बघायची कशी टेस्ट झाली. मग त्याचं पण आवरून द्यायचं होतं. मग आम्ही अगोदर भाजी टेस्ट केली चपाती बनवून, कारण 2-4च बनवल्यानंतर मला जायचं होतं सोडायला. अनुची एवढी रिॲक्शन होती बघा की, कारण तिच्या मैत्रिणी हसतात म्हणते मला, म्हणजे व्हिडिओमध्ये शूट कशी घेते तुझी मम्मी तुला. पण तसं काही नसतं आहे. मग त्याचा टिफिन पॅक केला मी, रोज सगळं आवरून दिलं. मग थंडी तर खूप लागते. मग म्हटलं चला आपल्या नवरेबाचं जर्किंग मोठं आहे आणि बसतंय पण मला परफेक्ट बघा. खरं नशीब लागते असं बसायला पण व्यवस्थित. मग त्यांना जाऊन आवरून जायचं होतं पटकन ऑफिसला. आता तुम्ही म्हणचाल मध्ये का चिर म्हटलात, इथं व्हिडिओ मी एडिट करताना ते मांजर पटकन आत शिरलं आणि खूप मोठं आणि काळं होतं. मग आवरून मी गेली बघा आरूला स्कूलमध्ये सोडायला. मग मिक्स भाजीच बनवली होती आमच्यासाठी आणि छान अशी आम्हाला आवडते. मी कधी पण बनवतो ज्यावेळी सगळ्या भाज्या असतात तेव्हा. मग देवपूजा ती करून घेतली. म्हटलं अगोदर आरूला स्कूलमधून सोडून आणि बाकीची पुन्हाच कामं करते मी. सरळ कामं केली का कसं व्यवस्थित राहतं. त्यामुळं अगोदर देवपूजा करून घेतली. मग नंतर आपली पोटपूजा करायची असते. मग माझ्यासाठी भाकरीच केली होती, मिक्स भाजी बनवली होती त्यामुळं. आणि काकडी आणली होती त्यांच्या साहेबांनी कोणी तर दिली होती, ती कडूच लागत होती बघा. आणि आमच्या साहेबांचे कपडे इस्त्री करावे लागतात, कधी तर असतात 15 दिवसातनं 3 आठवड्यातनं, जास्त काही नसतात. माझी पण साडी खूप दिवस राहिली होती इस्त्री करायची. मग ती पण म्हटलं थोडी प्रेस करून घ्यावं. मग नंतर बसली मी खारका फोडत. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. चला बाय, पुन्हा भेटू.